झारखंडच्या रांची विमानतळावर एअर अँब्युलन्सचा अपघात झालाय। या अपघातग्रस्त एअर अँब्युलन्समधील 7 जणांचा मृत्यू झाला। उड्डाणानंतर एअर अँब्युलन्सचा अपघात झालाय। विमान रांचीहून दिल्लीकडे जाताना ही दुर्घटना घडली आहे। खराब हवामानाचा विमानाला फटका बसल्याची सूत्रांची माहिती आहे। तर एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात झालेला आहे। यात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। हे विमान रांचीहून दिल्लीकडे जात होतं आणि त्या दरम्यानच ही दुर्घटना घडलेली आहे। तर खराब हवामानामुळे ही घटना घडली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। अपघातग्रस्त एअर अँब्युलन्समध्ये 7 जण होते। 7ही जणांचा मृत्यू झालेला आहे। उड्डाणानंतर एअर अँब्युलन्सचा अपघात झाला। झारखंडच्या रांचीमधील ही घटना आहे। अपघातग्रस्त विमानाची ही दृश्य समोर आलेली आहे। झारखंडच्या रांची विमानतळावर एअर अँब्युलन्सचा अपघात झालेला आहे। खराब हवामानाचा या एअर अँब्युलन्सला फटका बसलेला आहे। तर आता या अपघाताच्या कारणांचा सखोल शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र प्राथमिकदृष्ट्या खराब हवामानामुळेच हा अपघात घडल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या अँब्युलन्समध्ये 7 जण होते, ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अपघातग्रस्त विमानाची ही काही दृश्य। उड्डाणानंतर एअर अँब्युलन्सचा अपघात झाला। हे विमान रांचीहून दिल्लीकडे जात होतं आणि त्याच वेळी ही दुर्घटना घडलेली आहे। आता या प्रकरणी स्थानिक प्रशासन, उड्डाण प्रशासनाकडून नेमकी काय माहिती देण्यात येते त्याकडे लक्ष लागलेलं आहे। केवळ खराब हवामान की आणखी काही शंका यात उपस्थित करण्यात येतात असाही प्रश्न उपस्थित होतोय। तर उड्डाणानंतर ह्या एअर अँब्युलन्सचा अपघात झालेला आहे। 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। रांचीहून दिल्लीकडे निघालेलं होतं हे विमान। अपघातग्रस्त विमानाची ही दृश्य। स्थानिक प्रशासनाकडून सध्या चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। अपघाताची नेमकी कारणं शोधण्याचं काम सुरू झालंय। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, काय अधिक माहिती येते या अपघातासंदर्भात? प्रणिता, खरं बघायला गेलं रांचीहून दिल्लीला जाणारा एअर अँब्युलन्स चतरा जिल्ह्यातील एका गावामध्ये जे आहे ते सध्या कोसळलेलं आहे आणि यामध्ये नव्हते असे देखील समजून येत आहे। स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार चतरा जिल्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर बचाव आणि मदत कार्य हे देखील युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे। खरं तर विमान अपघात हा पुन्हा एकदा झालेला आहे, आपल्याच देशात झालेला आहे। नुकतंच महाराष्ट्रामध्ये बारामतीमध्ये अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता। तर आता पुन्हा एकदा झारखंडमध्ये रांचीहून दिल्लीला जाणारं एअर अँब्युलन्स जे आहे त्याचा अपघात झाल्याचं समजून येत आहे।